परंपरेने ठरवून दिलेल्या पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या भूमिका अशा आहेत की पुरुषांनी पुरुषाची कामं म्हणजे शेतीचे कामं करणे, वरले बाजार हाट, देखरेख, कारभार हे जे काय आहेत हे सगळे कामं पुरुषांनी करायचे. आणि स्त्रियाचे परंपरेप्रमाणे कामं करायची म्हणजे तिनं फक्त चूल आणि मूल, घरातली स्वच्छता, शेतावर नेऊन तेवढे भाकरी देणे. त्यांच्या मुलगा असं पुरुषांना वाटायचं कारण म्हणजे एक जीवनात आपल्या जिंदगीला एक आधार म्हणून. मारत होते मला, मुलगा हवा असं म्हणत होते. परत ते एक मुलगी झाली तुला हे. मी मुलगी झाल्या म्हणून तिला कधी उचलून घेत नव्हतो, तिला कधी जवळ घेत नव्हतो. तिनं तिच्या आईपाशीच राहणार आणि तिच्यापाशीच बसणारी. अगोदर तिला माया करत नव्हते, मांडीवर घेत नव्हते, मीच सांभाळ करत होते तिचा. मी लहानपणी असताना आता माझे आजीलाच मागायचे. पप्पा व्यवस्थित बोलत नव्हते, राहत ते त्याच्यामुळे त्यांच्याशी ते चिडचिडे होते, त्यांच्यामुळे त्यांच्याकडे मी जात नाही, मागितलं देत बी नव्हते त्यांनी. आम्हाला असं वाटतं की आता हे परंपरेने चालत आलेली भूमिका जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एक जीव गुदमरला जातो. मला मुलगा जर पहिल्या ह्याच्यामध्ये ज्यावेळी झालं नाही ना, त्यावेळी मी म्हणलो होतो की तुला मुलगा नाही झाला तर मी दुसरं लग्न करून घेणार आहे. पूर्वी मुलगा पाहिजे ह्या मागणीवर महिलांना जो काय त्यांच्यावर प्रेशर किंवा त्यांच्यावर जे शारीरिक मानसिक त्रास होतो ह्या विषयावर आम्हाला काय माहिती नव्हतं अगोदर. आता खेद वाटतं, दुःख वाटतं. मी खरंच या मुलीला जर सुरुवातीपासून असं प्रेम द्यायला पाहिजे. मी चुकलो असं मला वाटतं. मला हे लिंग भेदभाव आणि समाजाने पाडलेल्या ह्या रूढी, या जुन्या रूढी हे जे सर्व चक्र समजलं. आता खूप प्रेम देतात तिला, शाळेत नेऊन सोडतात, आंघोळ घालतात तिला, सारखं तिनं आठवण पप्पाचीच करते माझ्यापेक्षा जास्त. मला मुलगा नाही असं काय दुःख वाटत नाही. मी माझ्या घरी माझ्या पत्नीला एक चांगलं वागणूक देण्याचा प्रयत्न केलो. मी पत्नीच एवढं आता हे असं क्षणिक सुखापुरतं झालं, पण इतर वेळेस आपण एक आहोत, मित्रत्व एकत्र आहोत असं समजतो. पत्नी म्हणजे एक आधार असतोय आणि पतीचा पण पत्नीला आधार असतो. माझं असं मत आहे की आपलं उदंड आयुष्य हे असंच गोडी गुलाबीन जावं एवढी एकच विनंती ईश्वरचरणी करतो.